नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेत शिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण माहिती घेणार आहोत काटेसावर या वृक्षाविषयी। काटेसावर हा उंच, मजबूत आणि काटेरी खोड असलेला पारंपरिक वृक्ष आहे। महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतात तो आढळतो। हा वृक्ष कमी पाणी, जास्त ऊन आणि कोरड्या हवामानातही सहज वाढतो, त्यामुळे दुष्काळी भागासाठी तो अत्यंत उपयुक्त मानला जातो। शेतकऱ्यांच्या दृष्टीने काटेसावर हा बहुउपयोगी वृक्ष आहे। शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागेत लावल्यास तो पिकांना सावली देतो आणि वाऱ्याचा वेग कमी ठेवतो। याच्या खोलवर जाणाऱ्या मुळांमुळे जमिनीची धूप थांबते आणि माती घट्ट धरून राहते। पानगळ झाल्यानंतर ती पानं जमिनीत कुजून सेंद्रिय खतासारखं योग्य काम करतात, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते। काटेसावरच्या फळामधून मिळणारा कापूस सदृश तंतू गाद्या, उशा आणि उपदार वस्तूंमध्ये वापरला जातो, त्यामुळे ग्रामीण भागात याला आर्थिक मूल्य सुद्धा आहे। लाकूड हलकं असलं तरी स्थानिक उपयोगासाठी उपयुक्त ठरतं। योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना पूरक उत्पन्नाचं साधन या माध्यमातून मिळू शकतं। आयुर्वेदामध्ये काटेसावर वृक्षाला खूप महत्त्व आहे। याची साल, मुळं आणि फुलं पारंपरिक औषधांमध्ये वापरली जातात। शरीरातील कमजोरी कमी करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि दाह कमी करण्यासाठी याचा उपयोग केल्याचे उल्लेख आयुर्वेदामध्ये आढळतात। याच्या मुळांचा उपयोग पारंपरिक वैद्यक पद्धतीत शक्तिवर्धक म्हणून देखील केला जातो। पर्यावरणाच्या दृष्टीने काटेसावर वृक्ष अत्यंत उपयुक्त आहे। याची फुलं मधमाशा, कीटक आणि पक्ष्यांना आकर्षित करतात, त्यामुळे परागीभवनाला मदत होते। हा वृक्ष मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून घेतो आणि हवामान संतुलन राखण्यास हातभार लावतो। काटेसावर हा वृक्ष भारतासोबतच नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम, चीन या देशांमध्ये सुद्धा आढळतो। त्यासोबतच इंडोनेशियामध्ये सुद्धा याचं मोठं प्रमाण आपल्याला आढळून येतं। उष्ण आणि उपोष्ण कटिबंधातील देशांमध्ये या वृक्षाचा पारंपरिक उपयोग केला जातो। एकूणच काटेसावर हा वृक्ष शेतकरी, जमीन आणि पर्यावरणासाठी एक मौल्यवान वृक्ष ठरतो। शेतीच्या बांधावर अशा झाडांची लागवड केली तर भविष्यात शाश्वत शेतीसाठी मोठा फायदा होऊ शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शेत शिवार चॅनलला सबस्क्राईब